काही जणांना जरा सांगा, माझ्याकडे इथून सगळ्या बातम्या असतात, कोण कुणाशी काय बोलतोय, कोण कुठं काय करतोय, सगळं विकास गोगवलेला माहिती आहे. असं कुणी समजू नका की आम्हाला काही कळत नाही. आम्हाला माहिती आहे मांजर दूध पिते, परंतु आम्ही शांत बाजूने जात असतो. म्हणून बिरवाडीच्या कार्यकर्त्यांना खास करून विनंती आहे, उगाचच आम्हाला आमच्या रुद्र अवतारमध्ये आणायला लावू नका. खरवली काळीज ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच चैतन्य उर्फ बाबू म्हामुनकर यांच्या बिरवाडी येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटातील जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान युवा नेते तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी बिरवाडी विभागातून शिवसेनेचे पंचायत समिती उमेदवार लक्ष्मण वाडकर यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना पंचायत समितीवर कॉप सदस्य म्हणून समाविष्ट करून घेण्याची जाहीर घोषणा केली. तसेच बिरवाडी कार्यकर्त्यांमधील राजकारण आणि धुसफूस याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करताना त्यांनी बिरवाडी कार्यकर्त्यांना धारेवर धरत फक्त संघटनेचे काम करा, कोणतीही गद्दारी करू नका, अन्यथा तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आणि आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे अशा स्पष्ट शब्दात निर्वाणीचा इशारा दिला आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, नवे आले जुने आले, जुने गेले नवे आले असं काही चालणार नाहीये. आपण पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्या नेतृत्वाचा आपण या ठिकाणी सहकार्य करून त्यांचा मान सन्मान ठेवून आपण सर्वजणांनी हातात हात घालून या ठिकाणी काम करायचं आहे. आणि यापुढं जिथं जिथं काही अडचण असेल तिथं तिथं विकास गोगवले तुमच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा असेल. अनेकांना माहिती आहे की एकदा आम्ही शब्द दिला की तो शब्द गेला आणि तो शब्द दिल्याच्या नंतर आम्ही परत माघार घेत नाही. शक्यतो आपली काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. बरोबर ना तांबे साहेब? डिसिजन ऑन द स्पॉट, करतो रे, बोलतो रे, थांब रे, सांगतो नंतर घेत, असलं काही चालत नाही आपल्याकडे. म्हणून मंडळी, आज ज्या नाते जिल्हा परिषद मतदारसंघातनं या जनतेने मला 5,000 मताधिक्याने निवडून दिलं, माझी खरं तर प्रामाणिक इच्छा होती की वरण मतदारसंघ हा ओपन पडायला पाहिजे होता, परंतु योगायोगाने परत त्याला महिला आरक्षण पडलं. मागच्या वेळेला ओबीसी पुरुष पडलं, त्यावेळेला कालीचकर साहेबांना उमेदवारी दिली आणि आता त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिली. नाहीतर 100% आपली सीट ही 10,000 मताधिक्याच्याच लीडने आली असती, याची मला या ठिकाणी खात्री होती. कारण की आपण काम करतो म्हणजे काम करत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, भरत शेठच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुक्यामध्ये 5च्या 5 जिल्हा परिषद सदस्य आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले. हे केवळ तुम्ही असणारे सर्व मान्यवर आणि तुम्ही बसलेले माझ्या सर्व शिवसैनिकांच्या मुलं या ठिकाणी निवडून आले, हे आम्ही विसरता कामा नये. आता माडिक साहेब, मी शब्द दिलाय, भले 2-3 महिने का होईना, परंतु ज्या वेळेला GR येणार त्यावेळेला लक्ष्मण वाडकरला मात्र आपल्याला एकदा तरी टिला लावावंच लागणार आहे. कारण शब्द हा शब्द आहे आणि म्हणून भले 2 महिने का होईना, 1 दिवसासाठी का होईना, परंतु आपल्याला त्यांना पंचायत समितीच्या कॉप मध्ये या ठिकाणी घेऊन 10च्या 10 सीट आपल्या या ठिकाणी पूर्ण करून टाकायच्या आहेत. आणि मागच्या वेळेला तांबे साहेबांची सीट आपली थोडक्या मतांनी गेली, या वेळेला पण बिरवाडीचाच कलंक आपल्यावरती लागला, ती पण सीट थोडक्या मतांनी गेली. आपसातले थोडेसे हेवेडे बाजूला ठेवले असते तर सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या असत्या असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आपण जाहीर सभा, आभार सभा ही अजून बिरवाडीमध्ये घेतली नाही. निवडणूक झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार घेतला नाही, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार घेतला नाही. त्याचं एकमेव कारण की ती एक सीट फक्त आम्हाला या ठिकाणी मिळायला लागली. नाहीतर पोलादपूरला पण 4च्या 4 पंचायत समिती, 2च्या 2 जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले. मानगावला पण आपले 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 4 पंचायत समिती म्हणजे 5 पंचायत समिती सदस्य आपले निवडून आले. तिथं पण पैकीच्या पैकी मार्कही आपल्याला मिळालेले आहेत. मंडळी, तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये एक सांगतो की येणाऱ्या आपल्या ग्रामपंचायती असेल, येणाऱ्या आपल्या कुठलीही निवडणूक असेल, आपण सर्वजणांनी हातात हात घालून या ठिकाणी काम करायचं आहे. माझी सर्व तरुणांना या ठिकाणी विनंती आहे की आता थोडंसं फादर बॉडी आपल्या आपल्या पद्धतीने काम करते. तुम्हाला जर का पक्षामध्ये सक्रिय व्हायचं असेल तर पक्षामध्ये सक्रिय होताना यांचं मार्गदर्शन तुम्हाला आयुष्यात घ्यावं लागणार आहे. नाहीतर तुम्ही हवे तोऱ्यात पद भेटलं असं चालत नाहीये. ही शिवसेना संघटना आहे. आज जुना कार्यकर्ता जरी इथं पाहिला असेल, गेले 40-40 वर्ष, 50-50 वर्ष पक्षासाठी या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आहेत. मला संतोष कदम साहेब, आपल्याला एक विनंती आहे, काही जणांना जरा सांगा, माझ्याकडे इथून सगळ्या बातम्या असतात, कोण कुणाशी काय बोलतोय, कोण कुठं काय करतोय, सगळं विकास गोगवलेला माहिती आहे. असं कुणी समजू नका की आम्हाला काही कळत नाही. आम्हाला माहिती आहे मांजर दूध पिते, परंतु आम्ही शांत बाजूने जात असतो. म्हणून बिरवाडीच्या कार्यकर्त्यांना खास करून विनंती आहे, उगाचच आम्हाला आमच्या रुद्र अवतारमध्ये आणायला लावू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, संघटनेचं काम करा,
कुठेही गद्दारीचं काम कुणी करू नका. जर तुम्हाला नसेल जमत तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा, आमचा मार्ग आम्हाला मोकळा. आपल्या सर्वांना माहिती असेल बराचसा संघर्ष झाला, त्या संघर्षातनं काहीच निष्पन्न झालं नाही, परंतु बाबू शेठची सीट ही 35 मतांनी त्या ठिकाणी निवडून आली आणि आपले 12 ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आले. मी खरं तर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईल की सर्वांनी आपला मोठं मन करून सर्व हेवेदावे बाजूला ठेवून, खास करून आमचे बाळाकाका काळीजकर असतील, आमचा बाळादादा मामुनकर असेल, अण्णा असेल, आमच्या प्रमोदभाईंचा प्रज्योत असेल, ही सर्वच मंडळी, किरण असेल, प्रीतम असेल, ही सगळीच लोक की ज्यांनी मोठं मन करून बाबू शेठला आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी सामील करून घ्यायचं आणि सांगितलं की हातात हात घालून आम्ही सर्वजण शेठ एकी वाडीमध्ये, एकी गावामध्ये दुसरा पक्ष कुठला आम्ही शिल्लक ठेवणार नाही, अशा पद्धतीचा निर्धार त्या सर्वांनी केला. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आता खास करून मला तर चिंता होती की आपण सगळे पक्षप्रवेशाला निघालो खरे, परंतु पिंट्या दादा येतोय का नाही याची कल्पना नव्हती. परंतु अचानक बघितल्यानं थोडंसं मन जरा खुश झालं आणि म्हणून त्याचंही देखील मी आभार मानतो की भरत शेठच्या नेतृत्वावरती आज ही सर्व लोक या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि मी त्यांना सर्वांना या ठिकाणी शब्द देतो की तुमच्यावरती कुठलाही अन्याय किंवा तुमच्यावरती कुठलाही दुजाभाव हा भरत शेठ असतील किंवा विकास गोगावले असेल किंवा शिवसेना पक्ष असेल ह्याच्या माध्यमातून कधी होणार नाही. जशी वागणूक आमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याला आहे त्याच पद्धतीची वागणूक आपल्याला या ठिकाणी या शिवसेना कुटुंबामध्ये असणार आहे. मंडळी, भरत शेठ काम करतायत. आज काम करत असताना माझी बाबू शेठला विनंती होती की थोडंसं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या थोडंसं आधी आला असता तर बरा झाला असता, म्हणजे आमच्या काळीजकर वहिनीचा थोडेसे अजून 400-500 मतं वाढली असती तेवढीच आणि पुढं पंचायत समितीची तेवढी मतं वाढली असतील. परंतु काही हरकत नाही आहे, ठीक आहे, थोडासा वेळ काल जातो आणि तो वेळ काल आज योग्य आलेला असं मला या ठिकाणी वाटतं. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, नवे आले जुने आले, जुने गेले नवे आले असं काही चालणार नाही आहे. आपण पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्या नेतृत्वाचं आपण या ठिकाणी सहकार्य करून त्यांचा मान सन्मान ठेवून आपण सर्वजणांनी हातात हात घालून या ठिकाणी काम करायचं आहे. आणि यापुढं जिथं जिथं काही अडचण असेल तिथं तिथं विकास गोगावले तुमच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे उभा असेल. अनेकांना माहिती आहे की एकदा आम्ही शब्द दिला की तो शब्द गेला आणि तो शब्द दिल्याच्या नंतर आम्ही परत माघार घेत नाही. शक्यतो आपली काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे, बरोबर ना तांबे साहेब? डिसिजन ऑन द स्पॉट, करतो रे, बोलतो रे, थांब रे, सांगतो नंतर घेत, असलं काही चालत नाही आपल्याकडं. म्हणून मंडळी, आज ज्या नाते जिल्हा परिषद मतदारसंघातनं या जनतेने मला 5000 मताधिक्याने निवडून दिलं, माझी खरं तर प्रामाणिक इच्छा होती की वरण मतदारसंघ हा ओपन पडायला पाहिजे होता, परंतु योगायोगाने परत त्याला महिला आरक्षण पडलं. मागच्या वेळेला ओबीसी पुरुष पडलं त्यावेळेला काळीजकर साहेबांना उमेदवारी दिली आणि आता त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिली, नाहीतर 100% आपली सीट ही 10,000 मताधिक्याच्याच लीडने आली असती याची मला या ठिकाणी खात्री होती. कारण की आपण काम करतो म्हणजे काम करत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, भरत शेठच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुक्यामध्ये 5च्या 5 जिल्हा परिषद सदस्य आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले. हे केवळ तुम्ही असणारे सर्व मान्यवर आणि तुम्ही बसलेले माझ्या सर्व शिवसैनिकांच्या मुलं या ठिकाणी निवडून आले, हे आम्ही विसरता कामा नये. आज हा जो काही रिझल्ट लागला, भरत शेठची सीट ही आमदारकीला बाबू शेठ तुम्हाला सांगतो कमीत कमी 40,000 मताधिक्याने लागली पाहिजे होते. आजच्या तारखेला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ज्या मताधिक्याने निवडून आलेत त्याचा आकडा जवळपास 42,000 मतांचा आहे. आणि पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो 5व्यांदा भरत शेठ 50,000च्या लीडने निवडून येणार याचा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. कारण की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीवरती जर का कोण धावत असेल तर भरत शेठ धावतात. प्रत्येक अडीअडचणी कोण येत असेल तर भरत शेठ या ठिकाणी येत असतात. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही काल रात्री 3:30 वाजता पुण्यावरून आलो. तिथं आमचे मित्र आहेत अरविंद भोकरे, त्यांना विचारा. 3:30 वाजता रात्री आम्ही पुण्यावरून आलो. सकाळी लवकर उठून परत लोकांना पहिलं सांगितलं, मम्मीला सकाळी फोन केला की जे काय आज थोडीफार लग्न आहेत ती आटप. म्हटलं तू कुठं चाललाय? म्हटलं मी आता साकडी, कुसगाव, टेमघर, धामणे, जिथे, खैराट, शेलटुली इथं जाऊन पहिलं लोकांची समस्या, त्यांच्या काय अडचणी आहेत
त्यांना सरळ हाताने आम्ही शासनाचा विचार केला नाही. आज भरत शेठ जरी मंत्री असले तरी भरत शेठचा पहिला मला फोन आला की अधिकाऱ्यांना पंचनामे करायला सांगितलेले आहेत, आपल्या घरातनं जाऊन त्यांना मदत कर, आपल्या घरातनं जाऊन त्यांना मदत कर. आणि थेट आम्ही वाट कुणाची पाहिली नाही, शासनाची वाट पाहिली नाही, डायरेक्ट त्यांचा पंचनामा भरत शेठच्या माध्यमातून या ठिकाणी ऑन द स्पॉट आम्ही करून दिला. म्हणजे आम्ही काम करणारे कार्यकर्ते. जवळपास अनिल जाधव साहेब 75 लोकांना पण मदत केली असेल. आज 75 घरांना आज आम्ही या ठिकाणी मदत केली. आणि काय काय ठिकाणी तर पूर्ण चॅनल सहित लोकांची घरं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत. त्यांना पण सांगितलं तुमची घरं करून द्यायची जबाबदारी भरत शेठच्या माध्यमातून हा विकास गोगावले या ठिकाणी घेतोय आणि ती जबाबदारी आम्ही या ठिकाणी आज स्वीकारली. आता आमचे अनिल शेठ उतेकर इथं आहेत, त्यांना मी लगेच ताबडतोब फोन केला. त्यांनी मला सांगितलं की विकास शेठ 2 घरांची जबाबदारी मी घेतो, 2 घरांची जबाबदारी तुम्ही घ्या. मंडळी कार्यकर्ता पण आमच्या जोडीला जर का खांद्याला खांदा लावून काम करणार असेल तर निश्चित स्वरूपामध्ये त्याला शाबासकीची थाप ही पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी देणार आहोत. तसंच मी शेठनं सांगितलं की अनिल उतेकर साहेबांनी सांगितलं 2 घरं मी करतो, 2 घरं तुम्ही करा. शेठने सांगितलं करून टाक. एकातर घरामध्ये अख्ख्या वर्षाचं त्याचं धान्यासहित सगळं या ठिकाणी भिजून गेलेलं आहे. मग अशा लोकांसाठी जर का आम्ही उभे नाही तर आमचा उपयोग काय. आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने 4 वेळेला भरत शेठ या ठिकाणी आमदार झाले, आज मंत्री आहेत. आमच्या घरामध्ये 5 वेळा जिल्हा परिषद सदस्य केलात, 2 वेळेला वडील, 2 वेळेला आई, 1 वेळेला मी. ह्याच्या पलीकडे आम्हाला काय हवं आहे. आम्ही पैसा आयुष्यात कमवला नाही, आम्ही माणुसकी कमवली आणि माणुसकीच्या जोरावरच आज ही सर्व मंडळी आमच्या राकाडी कंपनी सहित ही सगळी मंडळी आज पक्षामध्ये प्रवेश केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि बाबूशेठ, तुझ्या केसाला कुठलाही धक्का, कोणी धमक्या भिंक्या हे पोकल धमक्याला आपण घाबरायचं माहिती आहे. आपण आता भरत शेठच्या तालमीत तयार झालेलो आहोत आणि आता भरत शेठच्या तालमीमध्ये आपण आलेलो आहोत. म्हणून समोरचा काय करेल याचा आपण विचार करायचा नाही. आज तुमचा 15 जणांचा जो ग्रुप आहे त्या 15 जणांच्या ग्रुपचं हे नाव हे संपूर्ण तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, याचा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. एवढंच मी आपल्याला बोलतो आणि थांबतो. आज आलेल्या तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. आपण सर्वजण थोडासा या ठिकाणी यायला उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. गोरगरिबांचे कैवारी आपल्या सगळ्यांचे लाडके भरत शेठजी गोगावले साहेब यांना नतमस्तक होतो. आपल्या कोर कमिटीचे मला वाटतं अध्यक्ष ना, सदस्य, कोकण विभागाचे सदस्य, सचिव, रायगड जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य, आपल्या सगळ्यांचे युवकांचे प्रेरणास्थान विकास शेठजी गोगावले साहेब यांना नतमस्तक होतो. सर्व आपण या विभागातून बिरवाडी, वरण, आपल्या महाड तालुक्यातून सर्व जे माझ्यासाठी प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे सर्व व्यासपीठ आणि ग्रामस्थ महिला बंधू आपल्या सगळ्यांना नतमस्तक होतो आणि सगळ्यांना माझा प्रेमाचा जय महाराष्ट्र. मला जेव्हा शेठ ज्या वेळी भेटायचे, विकास शेठ साहेब ज्यावेळी शेठ मला भेटायचे कुठल्याही कार्यक्रमात असू द्या, जरी तिथे 5-25 लोक असली तरी शेठ मला पहिले हाक मारायचे, बाबू तू इथे काय करतोयस. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा एक शब्द ठरलेला असायचा की बाबू आता बास झालं तू ये इकडं, बाबू आता बास झालं तू ये इकडं. मी त्यावेळेला थोडंसं त्यांचं ऐकलं नाही, पण आता काही गोष्टी मला समजायला लागल्या. मला कोणावरती टीका नाही करायची, पण तेव्हाही नंतर विचार केला आणि कुठेतरी आपलं चुकतंय म्हणून आम्ही विचार करतोय असा हे करून माझ्या बरोबर मी ठरवल्यानंतर माझ्या बरोबर जे सगळे माझे सहकारी होते, तुकाराम घोलप, विश्वनाथ राखाडे, विजय जाधव, माझे बंधू, छोटा बंधू उदय भामुडकर, एकनाथ कुचेकर, भगवान शिवतरकर, ॲडव्होकेट अविनाश उतेकर, चंद्रकांत उतेकर, वैभव राखाडे, विराज दरेकर, अक्षय दरेकर, साहिल राखाडे, सुयोग कदम, सुयश कदम, समर राखाडे, प्रमोद कालगुडे, दत्ता कालगुडे या सर्वांनी आम्ही एक निर्णय घेतल्यावरती त्यांनी ताबडतोब मला सांगितलं की बाबा नाही, तू बोलतोस ते बरोबर आहे, तुझा डिसिजन बरोबर आहे, तू जो निर्णय घेशील आम्ही त्या निर्णयाच्या मागे आहोत. आमचे इथे पोटे बंधू पण आले, त्यांनी पण मला फोन करून सांगितलं की मी बरोबर येणार आहे म्हणून.
शेठ मी सरपंच होऊन 3-3.5 वर्ष झाली, पण मला काम करत असताना डोक्यात बऱ्याच कल्पना होत्या, पण निधी अभावी काही गोष्टी होत्या, त्यामुळे निधी मिळत नव्हता. बऱ्याच कल्पना डोक्यात आहेत, आपल्या माध्यमातून त्या पूर्ण होतील. आदरणीय आपले भरतशेठजी गोगावले साहेब यांच्या निधीतून काही आपल्या ग्रामपंचायतमध्ये कामं करता येतील, बिरवाडी विभागामध्ये कामं करता येतील. यासाठी मी आपल्याकडे विनंती करतो की काही कामं आहेत ती मी तुमच्याशी बोलीनच, त्या आपण पूर्ण कराल. आणि आमच्या सहकार्य समवेत मला आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.